हाय नमस्ते सगळ्यांना. तर आपल्याला माहितीच आहे की पितृपक्ष चालू झालेला आहे. तर पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो 15 दिवस असतो. या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. तर पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पृथ्वीलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे पण मानले जाते. तर पितृपक्षाचे काय महत्त्व आहे? पितृपक्षाच्या दिवशी आपल्याला पूर्वजांनी पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे सांगतात की ज्या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावड्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात, त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते. पितृदोषातून जर मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते.